भाजपचे वर्णन करायचं झाले तर नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा पण झाली पाहिजे अशी अवस्था झालेली आहे. शिंदे गटासाठी आयत्या वेळावर नागोबा, मनसेसाठी उठ दुपारी घे सुपारी, वंचितसाठी खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, काँग्रेससाठी आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एक गाव 12 बनकडी 13 लढरी, कोणी करी आणि कोणी निस्तरी, अशी अवस्था झालेली आहे सर्वांची. नमस्कार मित्रांनो. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. तर मागच्या 2019 ते 2024 या विधानसभेत एक सामान्य मतदार म्हणून मला काय मिळालं? यात महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पटलावर कोणते बदल झाले? सामान्य मतदार म्हणून मला काय वाटतं? याचा मागोवा आपण घेऊ. पण कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मला नमूद करावे वाटते, मी शिवसेनेचा समर्थक असल्यामुळे माझे विचार हे काहीसे शिवसेनेकडे बायास वाटतील, पण मी जास्तीत जास्त तटस्थ होण्याचा प्रयत्न करेन. 2024च्या इलेक्शनला काही प्रमुख राजकीय पक्ष सामोरे जात आहेत. त्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, वंचित आघाडी आणि मनसे आणि इतर काही आघाड्या, जसे जरांगेंनी उभा केलेली एक आघाडी, सोबत तिसरी आघाडी ज्यामध्ये प्रामुख्याने स्वराज्य पक्षाचा समावेश होतो, चौथी आघाडी ज्यामध्ये काही शेतकरी पक्ष आहेत, शेती संघटनेचे पक्ष आहेत. तर या सर्वांचाच थोडक्यात आपण धांडोळा घेण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवात करू भाजप. 2019च्या इलेक्शन नंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यांच्याकडे नंबर होते, पण त्यांना सरकार स्थापन नाही करता आलं. त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. तर त्या कारणांचे आपण जेव्हा मूळ शोधत जातो, काही लोकांना वाटेल की शिवसेनेने अनैसर्गिक युती केली, उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली आणि मग याचे सरकार आले. पण त्याचा जेव्हा आपण खोलपणे अभ्यास करतो, तेव्हा असे लक्षात येते, याची मुळे ही 2014लाच रोवली गेली होती. जेव्हा 2014ला भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली, तर त्याला कारण होतं की मोदींचा पाठिंबा. 2014ला च्या लोकसभा इलेक्शनमध्ये देशाने भूतो न भविष्यतो भाजपला पाठिंबा दिला. त्यातून भाजपचे संख्याबळ वाढले आणि ते स्वबळावर केंद्रामध्ये सत्तेत आले. तर त्याची स्वबळावर लढण्याची खुमखुम ही राज्यातील नेतृत्वाला झाली आणि राज्यातील नेतृत्वाने ठरवले, चला आता एकदा शिवसेनेचे बंधन झुगारून टाकू. सतत सतत कमळीबाई, कमळीबाई, कमळी हा अपमान किती सहन करायचा, आणि तो अपमान करत होते खुद्द बाळासाहेब ठाकरे. मग स्वबळाची भाषा झाली. स्वबळावर अ, अ, स- त्यांनी मोठा नंबर पण आणला. म्हणजे कधी इतके ट्रिपल डिजिट महाराष्ट्रामध्ये कोणालाच जोडता आलेले नाहीत, जे की मी या भाजपने करून दाखवली. पण ते करत असतानाच भाजपच्या मनामध्ये एक अहंकार आला. एक प्रामाणिक विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्र अख्खा पाहत होता. कर्तबगार नेतृत्व होते. त्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्रे आली. वाटले होते काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह घडेल. पण त्यांनी आपला बहुतांश वेळ हा आपल्या विरोधकांना संपवण्यात खर्ची घातला किंवा शिवसेनेला कमीपणा दाखवण्यात खर्ची घातला. तर म्हणावे असे कन्स्ट्रक्टिव्ह काही घडतच नव्हते. सोबत महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना आपले गुरु म्हणून हे देवेंद्र फडणवीस काम करू लागले. ज्या शरद पवारांचा विरोध करून यांना लोकांनी बहुमत दिले होते, तर त्यांच्याच वळचणीला जाऊन देवेंद्र फडणवीस उभे राहत होते. काही लोकांना असं वाटेल की हे तुम्ही कशावरून म्हणता? तुम्ही एकंदरीतपणे 2014 ते 2016चा कालावधी नीट पहा. प्रत्येक गोष्टीसाठी शरद पवारांच्याकडे जाणे हे देवेंद्र फडणवीसांचा नित्य कार्यक्रम आणि आपल्या स्वपक्षातील विरोधकांना संपवणे हाच इतका एक कलमी कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला. हा, काही विकासाची कामंही केले. मी आधी म्हटल्याप्रमाणे हा नेता सुरुवातीला आपल्याला अभ्यासू आणि कर्तबगार वाटला आणि तर त्यांनी तशी कामं पण डिलिव्हर केली, पण बहुतांश वेळ त्यांनी आपले राजकीय शत्रू संपवण्यामध्येच घातले. तर आपण परत मूळ मुद्द्यावर 2019ला शिवसेनेने भाजपला पाठिंबा का दिला नाही? तर त्याची कारणे 2014 मध्ये होतात. 2014 पासून जे भाजपने शिवसेनेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. नेहमी तेच चालू होतं. त्यांना पुट्टे काढायचे होते. त्यांना जे कमळीबाई म्हणून जे हिणवलं जात होतं, तर त्याचे त्यांना पुट्टे काढायचे होते. महाराष्ट्रातील नेतृत्वाला हे वाटत होते, की आपण आता मोठे झालेलो आहे, तर आपण आता शिवसेनेला छोटा भाऊ म्हणून ट्रीट करू. पण शिवसेना ती शिवसेनाच. सामनाच्या माध्यमातून भले शिवसेना सरकारमध्ये होते, तरी फटकारे द्यायचे काही शिवसेनेने थांबवले नाहीत. त्याचाही परिणाम म्हणा. मग या दोन्ही ज्या नैसर्गिक युती असलेल्या पक्षांमध्ये एक कटुता आली. त्याला वेगवेगळे राजकीय नेते, त्यांच्या महत्वाकांक्षा हेही कारणीभूत होते. तर या सर्वांचाच परिपाक म्हणून 2000
2019च्या इलेक्शन नंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाणं नाकारलं. कारण की ते भाजपसोबत जर गेले असते, तर भाजपने गिळूनकृत केलं असते. तर भाजपचं काय झालं? 2019 नंतर भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. पहिले काही 2-3 वर्ष तर त्यांना आपण विरोधी पक्षात आहोत ह्याची हे पचनीच पडत नव्हतं. तर त्याला त्यांच्यातले मुख्य काही जे बरगळणारे नेते होते, ते काहीही बडबडत होते. तर त्यांना एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून काम करता आलं असतं, पण त्यांनी ती संधी गमावली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जी घाण केली जाते म्हटलं जातं, तर त्याची सुरुवात ही भाजपने केली. आपण भाजपला असं पूर्णपणे एकदम दोषी पण ठरवून चालणार नाही. पण पण एक मनात सल होती, की आपण सत्तेत कसे नाही? आपल्याकडे नंबर आहे, तर आपण सत्तेत कसे नाही? तर सत्तेत येण्यासाठी सर्व काही आणि सोबत राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मोदी-शहा ही जोडी होतीच. तर त्यांनी नको त्या उचापत्या केल्या आणि शेवटी मवियाचे सरकार कोसळलं. मविया काळामध्ये या सरकारवर वेगवेगळे जे काही गरजेचे नसते ते आरोप करण्यात आले. काही कन्स्ट्रक्टिव्ह असे विरोधी पक्ष म्हणून भाजपने काही काम केलेलं नाही. कोरोना काळामध्ये भाजपने केलेली घाई ही सर्व महाराष्ट्राने पाहिली. जेव्हा पूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता, तर ह्या येड्यांना देवळं उघडा म्हणून हे मागे लागत होते. अरे बाबांनो, देवळं उघडला तर ते देव राहील, पण तुम्ही राहाल का? हा हा जो एक कॉमन सेन्स होता, तो त्यावेळेला भाजपमधून गेला होता. भाजपला फक्त काय पाहिजे होतं? विरोधाला विरोध करणे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे, हेच काम त्यांनी 2-2.5 वर्ष पहिले 2-2.5 वर्ष केलं. आणि त्याच्यामध्ये ते पूर्णतः गणले. कारण की भाजपचा ट्रॅक हा नेहमी विकासाचा राहिलेला आहे. या अशा विरोधी राजकारण हे भाजपला कधीच जमलेलं नाहीये. पण ते करू पण नाही, कारण की त्यासाठीच विकास म्हणून माझ्यासारख्या लोकांनी भाजपला मतदान केलं. आणि आमच्या काही मोदी आणि शहांकडून अपेक्षा होत्या, पण शहा म्हणता नाही येणार, पण मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही अपेक्षा होत्या, ज्या अपेक्षा महाराष्ट्रातलं नेतृत्व पूर्ण नाही करू शकलं. तर त्यांनी उचापत्या करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. पाडलं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतःच राजीनामा दिला आणि त्यांच्यामध्ये गद्दारी घडवून आणणारे शिंदे हे म्होरक्याहून 40 लोकांना घेऊन पळून गेले. प्रबळ विरोधी पक्षनेता बनून देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं 2019 मध्ये काम करण्याची संधी गमावली. त्यांना असंही करता आलं शकतं. हे महाविकास आघाडीचं सरकार हे खूप काळ काही टिकलं नसतं. कारण की त्यांच्यामध्ये अंतर्गत इतके मतभेद होते, की हे 3 तिघाडीचं सरकार बिलकुल टिकलं नसतं. आणि तोपर्यंत भाजपनं वाट पाहायला पाहिजे होतं. पण पेशन्स नव्हता. राजकारणामध्ये पेशन्सची गरज असते, पण तो पेशन्स नव्हता. आणि देवेंद्र फडणवीस सारख्या कर्तृत्ववान नेत्याच्या बुद्धिमत्तेवर शहा आणि मोदींनी इतका प्रहार केला, की बाबा त्यांना विचार करण्याची क्षमताच खुंटली. काहीही करायचं आणि हे सरकार पाडायचं, इतका एकमेव उद्देशाने देवेंद्र फडणवीस पछाडलेले होते. काहीही करायचं, मी पुन्हा येईन, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. ह्या विचार पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी होता. तर त्यातून भाजपची ही पिछेहाट झाली. सामान्यामध्ये भाजपचं नाव खराब झालं. त्यांनी जी शिंदेच्या करवी जी गद्दारी केली, त्याचा मेन फटका हा भाजपला बसला. सोबतच अजित पवारांना घेतलं, ज्यांना आयुष्यभर आपण विरोधक, भ्रष्टवादी पार्टी, चक्की पिसिंग अशासारख्या डायलॉगबाजी केल्या आणि त्यांना अडकवले. तर तशा लोकांच्या सोबत भाजप जातंय हे सामान्य मतदाराला पटलं नाही आणि त्याचा फटका 2024च्या इलेक्शनमध्ये आपण पाहायला मिळतो. आणि इतकी गद्दारी करून भाजपच्या हाती तरी काय मिळालं? काहीच नाही मिळालं. कारण की मुख्यमंत्री बनले हे शिंदे. कारण की शहांना देवेंद्र फडणवीसांचे पंख कापायचे होते. या अंतर्गत राजकारणाचा खरा लाभ उठवला तो शिंदेंनी आणि खरे नुकसान झाले ते भाजपचे. महाराष्ट्रातून भाजपचं कॅडर पूर्ण हललं. महाराष्ट्रातील सामान्य भाजपजन काय म्हणतात? मी काम करायचं तर कुणाचं करायचं? कशासाठी करायचं? ज्यांचा आपण आयुष्यभर विरोध केला, त्याच लोकांची जय आपल्याला म्हणावं लागतं. तर त्याचा काही अर्थ नाहीये. हां, बारामतीच्या इलेक्शनमध्ये आपण नेहमी पवार फॅमिलीला विरोध केला, तर त्याच पवार फॅमिलीतील एक सदस्य यांचा आपण प्रचार करायचा हे भाजपच्या सामान्य मतदाराला पटलं नाही आणि ते त्यांच्यापासून दूर होत गेले. तर आणि भाजपचे जे मिडल लेव्हलचे जे नेते होते, त्यांनाही कळेनासं झालं आपण आपल्या समोरचं जे लक्ष होतं तेच आपल्या बाजूला येऊन बसलं, तर ते कसं व्हायचं कसं? जे आपले कायमस्वरूपी विरोधक होते त्यांच्याशी जुळवून कसं घ्यायचं? तेच खरं तर नैसर्गिक होतं. याचा सर्वात मोठा फटका 2019 ते 2024 मध्ये कोणाला बसला असेल, तर तो भाजपला बसला आणि भाजपचं पूर्ण केडर हे हल्ले गेलेलं आहे. तर अशी ही भाजपच्या कारकिर्दीचा आढावा. तर त्याच्यानंतर आपण दुसरा मोठा पक्ष म्हणून आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे बघू शकतो. तर उद्धव ठाकरेंनी मवियाचे सरकारची धुरा सांभाळली आणि
असं म्हटलं जातं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. आणि त्यांनी शिंदेनाच प्रमोट केलं होतं, की बाबा ते मुख्यमंत्री होतील. पण परत एकदा आपल्या काकांनी, शरद पवारांनी एक डाव टाकला आणि पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा त्या एका डावाने बदलून गेली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्यांना व्हायचं नव्हतं. शिंदे मुख्यमंत्री नसून मंत्रिमंडळातील सर्वात सामर्थ्यवान नेता झाला. म्हणजे उद्धव ठाकरे थोडे भावनिक राजकारण करणारा माणूस. त्यांनी नगरविकास खातं ह्यासारखे प्रबळ खातं हे शिंदेंना दिलं. जे की कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं. पण ती मोठी चूक उद्धव ठाकरेंनी केली. कारण की त्या चुकीचा फायदा ह्या शिंदेंनी उचलला. बाकी शिवसेनेच्या आमदारांमध्ये असा समज झाला, की बाबा जी आपली काही कामं होणार, ही शिंदेकडूनच होणार. कारण होतं, की त्यांना मिळालेली महत्त्वाची खाती आणि उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर नसलेला कंट्रोल म्हणण्यापेक्षा त्यांनी अनाठायी नको त्या माणसांवर नको तितका विश्वास टाकला आणि त्याची परिणिती म्हणजे शिवसेना ह्या पक्षात झालेले बंड आणि त्यानंतर सर्वात मोठा कहर म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही चोरले गेले. तर काही वेळा आपण गाफील राहून हे आपल्या पायावर पाडून घेतलेला हा धोंडा होता, हे उद्धव ठाकरेंना नंतर समजलंच असेल. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून बजावलेली कारकीर्द, विशेषतः कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम, हे सर्व सर्वांच्या लक्षात राहण्यासारखं आहे. सोबत शिवभोजन थाळी हा जो उपक्रम होता, तो गोरगरीब सामान्याला आपलासा वाटला. कोरोना काळातील हॉस्पिटल्स, काही लोक कोरोना काळातील आकड्यांचा आधार घेतील, पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक अँड ट्रेस झालं आणि त्याच्यामुळे नंबर हे मोठे होते आणि सोबतच जरी नंबर मोठे होते पण तेवढे खचून ते गेले नाहीत. तर त्यांनी काय केलं, त्याला टॅकल करण्यासाठी एक टास्क फोर्स बनवला. म्हणजे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना जवळ करून तो टास्क फोर्स बसवला. नुसतं थाळ्या वाजवत बसले नाहीत. त्यांना कसं असतं, काही गोष्टी तज्ज्ञांवर सोडाव्या लागतात. तेच काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्याची परिणिती म्हणजे आपण महाराष्ट्र हा सक्सेसफुली ह्या करोनाच्या संकटाला मुकाबला करू शकला. उद्धव ठाकरेंचं 3 पक्षांचं जरी सरकार होतं आणि अ, अ, केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं, तरी चांगल्या समन्वयानुसार म्हणजे जे जितकं मिळेल, तितक्यातही किती चांगलं करता येतं, हा एक दृष्टिकोन उद्धव ठाकरेंनी सरकार चालवताना घेतला आणि त्यांनी आपल्या परीने जेवढं काही करता येईल तेवढ्या पद्धतीने त्यांनी केले. उद्धव ठाकरेंची मवीय काळातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी आदित्य ठाकरेंना डायरेक्ट मंत्रिमंडळात स्थान दिलं. कारण की त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे जे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते होते, ते त्यांना थोडी असुरक्षितता वाटू लागली. कारण की राज्यामध्ये 2 पॉवर सेंटर्स उदयास आली. एक उद्धव ठाकरे जे पूर्णतः मवाळ, संयमी माणूस आणि आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास आणि दुसरे म्हणजे आदित्य ठाकरे. युवा नेतृत्व, थोडीफार काहीतरी करण्याची धमक आणि त्यावर विषयाचा चांगला अभ्यास असलेला माणूस. पण त्यांनी पहिल्यांदा या सीनियर नेत्यांच्या हाताखाली काम करायला पाहिजे होतं आणि स्वतःला ग्रूम करून घ्यायला पाहिजे होतं. पण ती चूक उद्धव ठाकरेंच्याकडून झाली आणि त्यांना डायरेक्ट मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्याच्यामुळेच शिंदेच्या मनामध्ये असुरक्षितता आली आणि शिंदेंना गद्दारी करावी वाटली. मी बंड म्हणणार नाही, मी म्हणणार गद्दारीच. तर याच्या पुढचा पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना. शिंदेच्या शिवसेनेचा जन्म हा गद्दारीतून झाला. सोबत 40 आमदार, म्हणजे आमदारांचं संख्याबळ त्यांच्या पाठीशी होतं. कारण की त्यांनी मलिदा वाटला. कारण की त्यांच्याकडे नगरविकास खातं किंवा राज्य सरकारतील प्रबळ खाती अशी होती आणि त्याचा यूज करून त्यांनी ह्या आमदारांना आपलेसे केलं. सोबत जोडीला भाजपचे दंडूकशाही म्हणजे ईडी, सीबीआयची 2 आपले नोकरदार वापरून त्यांनी ह्या सर्वांना ब्लॅकमेलिंग करून ह्या 40 चोरांची टोळी बनवली आणि ते गेले सुरत, त्यानंतर गुवाहाटी आणि गुजरात मार्गे परत महाराष्ट्रात आले. शिंदे तसे बघायला गेले तर एक कर्तबगार नेता, ह्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काम नाहीये. सदैव सर्वांसाठी अवेलेबल असणे, सढळ हाताने मदत करणे, आपले राजकीय विरोधक तसेच आपले राजकीय मित्र सर्वांशी समन्वय राखून काम करणारा माणूस म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. तुम्हाला आठवत असेल 2014च्या इलेक्शन नंतर एक सभा होती. इलेक्शन झालं त्याच्यानंतर सरकार बसलं. तिथे एक सभा होती. त्या सभेमध्ये शिंदेंनी राजीनामा दिला होता उद्धव ठाकरेंकडे आणि त्यांनी म्हटलं होतं, "आम्ही भाजपसोबत काम करू शकत नाही. भाजप ही शिवसेनेला फरफटत नेत आहे. तर आपण या सरकारमधून निघूया." त्याच शिंदेंनी
सत्तेच्या आमिषाने शेवटी भाजप सोबतच जावं लागलं. म्हणजे रात्री जे काय वेषांतरी केली, काय काय त्याच्या सुरस कथा आपण ऐकल्याच आहेत, पण ते जावं लागलं. पण शिंदेसारखा कर्तबगार माणूस त्यांच्या हाताशी लागला, भाजपच्या हाताशी लागला आणि त्यांनी सरकार बनवलं. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल बघितले जातात तेव्हा त्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की हे घटनाबाह्य सरकार आहे. पण सर्वोच्च आपल्या घटनाच अशी आहे की त्यांना जर ते काय शिंदेचं काही वाकडं करू शकत नाही. सगळ्यांना माहिती आहे की घटनाबाह्य सरकार आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, पण त्यांचं कोणी काही वाकडं करू शकलं नाही आणि शिंदेंनी आपला कार्यकाल कंप्लीट केला. पण कार्यकाळ कंप्लीट करताना जेवढी मानहानी महाराष्ट्राची झाली तितकी कुणाच्या कारकिर्दीत झाली नाहीये. कारण की जितके काही मोठमोठे उद्योग होते, एअरबस असेल किंवा जो वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट असेल, तो महाराष्ट्र सोडून इतर राज्यात हलवला गेला. मोठी जसं हिरा बाजारपेठ असेल ती मुंबईतून जाणार होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नेण्याचे काही याच्यातल्या काही अफवा पण असू शकतात. पण बाय अँड लार्ज आपण इतकं म्हणू शकतो की महाराष्ट्रातील उद्योग हे इतरत्र वळवले गेले आणि महाराष्ट्रात रोजगाराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र खूप पिछाडीवर पडला. सोबत शिंदे सरकारचं शेतकऱ्यांबद्दल असलेलं धोरण, जेव्हा तुम्ही सुरुवातीचे काही वेळ बघता, जेव्हा ओला दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेला असंवेदनशीलपणे मंत्र्यांनी केलेली वक्तव्य, तर ती शिंदेच्या कारकिर्दीला लागलेला डाग आहे. त्याच्यातच त्यांनी 2014ला त्यांचे नंबर्स आले. ओके, खासदार त्यांचे निवडून आले. त्याला वेगवेगळी कारणं होती. आर्थिक रसद मोठ्या प्रमाणात पुरवली गेली याच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या शीट्स कशा निवडून आल्या. अ, तर त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. पण पण त्यांच्याकडे नंबर्स होते. मग त्याच नंबर्सच्या जोरावर त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आणि आत्मविश्वास त्या माणसाकडे आहेच आणि माणसं जोडण्याची कला पण आहेच. त्याच्याबद्दल कोणाचंच वाकडं नाही. पण त्यांनी गद्दारी केली आणि त्यांनी धनुष्यबाणावर क्लेम नाही करायला पाहिजे होता. तुम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे ना आणि तुमच्याकडे आमदार आहेत ना, तुम्ही जा. आहे त्या पक्षाचा राजीनामा द्या, ज्या पक्षात, आणि तुम्ही निघून जा. पण तुम्ही काय केलं? तुम्ही राजीनामा घेता पूर्ण पक्षच घेऊन पळून गेले. हे कधीच झालेलं नाही इतिहासात आणि हा एक चुकीचा पायंडा या घटनेने मांडलेला आहे आणि आपण आपण आपले सर्वोच्च न्यायालय किंवा आपली न्यायव्यवस्था हे काही रोखू शकले नाही. हे सर्वात मोठं या लोकशाहीचं अपयश म्हणून याचं उदाहरण देता येईल. कारण हे आत्ताच झालेलं असं नाही. याच्या पुढे जर आपण बघाल तर या घटनेला आदर्श म्हणून बरेचसे असे काही कांड होणार आहेत आणि ते होतील. तेव्हा आपल्याला कळेल की तेव्हा आपल्याला ती पिढी विचारेल की तुम्ही काय केलं. तर आपण विरोध करणं का म्हणतं. पण आता परत मूळ मुद्द्यावर, तर शिंदेंनी पक्ष तर चोरलाच, शेवट धनुष्यबाणावरही क्लेम केला. ते सामान्य मतदाराला, विशेषतः शिवसैनिकाला बिलकुल पटलेलं नाहीये. कारण की शिंदेनी शिवसेनेला भाजपच्या वळचणीलाच नेऊन ठेवलं, भाजपचे बटकीन बनवून ठेवलं. तर काय आहे म्हणजे तुम्ही एक ज्या भाजपला आपल्या अंगाखांद्यावर वाढली, त्यांनी आपला गळा घोटण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शिवसेनेच्याच खांद्यावर भाजप वाढली आणि शेवटीच त्याच भाजपने शिवसेनेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच भाजपशी तुम्ही इतकी सलगी करताय तुमच्या फक्त सत्ता, तुमच्या महत्वाकांक्षेसाठी, तर ते चुकीचं होतं. माणसाला महत्वाकांक्षा असणे ह्याच्यात काही गैर नाहीये. पण ती महत्वाकांक्षा राक्षसी असू नये. कारण की दिलेल्या ताटात छेद करणं हे चुकीचं आहे. ते एक पाप शिंदेंना कायमस्वरूपी सोबत घेऊन जगावं लागेल. पण शिंदेंची कामगिरी काही काही ठिकाणी उजवी वाटते. त्यांनी म्हणजे त्यांचा प्रशासनावर पगडा आहे. हा माणूस अहोरात्र काम करतो. पण हे आहे. पण जो मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तर त्या काळात झालेली असंवेदनशील वक्तव्य महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. तर 2014च्या इलेक्शनमध्ये महायुतीला आलेलं अपयश, अ, हे झाकण्यासाठी लाडकी बहीण नावाची योजना आणली. ती योजना आणली, पण त्या योजनेने महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान होतं हे महाराष्ट्रातील जनतेला न समजण्या इतकं महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाहीये. कारण की तुमच्या खिशामध्येच पैसे नाही आहेत, पण तुम्ही पैसे वाटताय. तर कुठून वाटताय? तर ते आमच्याच खिशातले पैसे आमच्याच खिशामध्ये वळवून तुम्ही देताय आणि बाकीच्या योजनांना फाट्यावर ठेवून एकाच योजनेला पुढे घेताय. तर ते बाकीच्या योजनेवर असणारे जसे कॉन्ट्रॅक्टर किंवा बाकीचे जे लाभार्थी आहेत त्यांनी करायचं काय? स्त्रियांना ₹1,500 मिळतात, ही चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या खिशामध्ये असेल तर तुम्ही दान-पुण्य करा. तुमच्या खिशामध्ये भगदाड पडलेल्याने तुम्ही दान करत झाला तर ते खूप दिवस टिकणार नाही. तर ती चूक महाराष्ट्राला मागे नेणारी एक मोठी चूक शिंदेने करून ठेवलेली आहे. तर याच्यानंतर तिसरा पक्ष म्हणजे काँग्रेस. काँग्रेस हा कंप्लीटली संपलेला पक्ष होता, असं आपण सर्वजण मानत होतो. 2019 नंतर ह्या पक्षाचं काही खरं नाही. हे एकमेकात आपापसात लढतात आणि हे करतात, हे असंच हे होतं. पण 2014च्या इलेक्शन नंतर
काँग्रेसला एक वेगळीच भरारी आली. त्याचं मेन कारण म्हणजे त्यांचा जागा झालेला केडर, सोबत उद्धव ठाकरेंनी केलेलं नेतृत्व. जर काँग्रेसच्या एका कोणत्या नेत्याला नेतृत्व करा म्हटलं असते, तर ते अजून एकमेकात यादवी माजून ते भांडतच बसले असते. कारण की प्रत्येक भागात, प्रत्येक जिल्ह्यात एक-एक सरंजामदार आहे. तर ते कसं तिथल्या तिथल्या भागातले राजा असल्यासारखे काम करतात. पण आता मी नावं कुणाची घेत नाही, पण ते तसं आहे. तर ते काँग्रेसचं कल्चर आहे. ठंडा करके खाओ किंवा काही निर्णयच घेऊ नका, अशा पद्धतीत ते चाललेला पक्ष. पण त्याला एक ऊर्जा देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी झालं. त्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंना जितका झाला, त्याच्यापेक्षा डबल फायदा काँग्रेसचा झाला. जी सरळ लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 1 नंतर 13 वर गेली. तर अशा काँग्रेसला आता त्यांचा कामगिरी बघावं, मागच्या विधानसभेतले बघावं म्हटलं तरी नगण्य आहे. एक त्यांना विधानसभेचा अध्यक्ष केलं त्या नाना पटोलेंना. पण त्या बाबाने पण मेन टाईमला राजीनामा दिला. मग असं वाटतं की बाबा हा काही भाजपचा हस्तक आहे का? कारण की ते टायमिंग हा बरोबर जोडलेला आहे. जर त्यांनी राजीनामा दिला नसता किंवा सभापती ते असते, तर हे सगळा जो कार्यक्रम गद्दारीचा झाला, तो झालाच नसता. पण आता ते झालं. मग पण नंतर जागा वाटपचा आपण आता खेळखंडोबा पाहिला. तर जे जे आपण बघतोय त्याच्यामध्ये असा एक डाऊट येतो, की हे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे का? कारण की त्यांचं त्यांचं कसं आहे, त्यांची पार्श्वभूमी भाजपची आहे. ते थोडे अग्रेसिव्ह आहेत आणि म्हणावं तसं आता त्यांना विदर्भातल्या 1-2 जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही. महाराष्ट्रभर त्यांचा प्रभाव पडेल असं नाही. पण आता प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून ते काही करतायत. पण ठीक आहे. पण बाळासाहेब थोरातांसारख्या सर्वसमावेशक नेत्याला बाजूला ठेवून काँग्रेस पुढे जाते. तर हे काँग्रेसला खूप पुढे घेऊन जाईल असं माहिती नाही. तर त्याच्यानंतर चौथा मोठा पक्ष म्हटलं तर येत आहेत ते शरद पवारांचे राष्ट्रवादी. शरद पवारांनी 2014ला एक मोठा डाव करून भाजप आणि काँग्रेसमध्ये कायमची दरी गेली. त्याचाच फायदा त्यांना 2019ला झाला. 2019ला त्यांनी उपद्व्याप केला आणि मविया बनलं. पण त्यांना कळालं की उद्धव ठाकरे हा त्यांना मानण्यासारखा माणूस नाही. कारण की उद्धव ठाकरेंचे जर तुम्ही राजकीय हालचाली बघाल 2019ला मुख्यमंत्री म्हणल्यानंतर, त्यांनी कायम शरद पवारांना चेकमेट देण्याचाच प्रयत्न केला. काही लोकांना वाटत असेल की ही अतिशयोक्ती आहे. पण शरद पवार आता त्यांच्या लोकमाजा संगतीमध्येच त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे की हा बाबा दिसतो तसा सरळ नाही. राजकीय आहेच. मग असावंच लागतं. आता ते राजकारणातले नेता आहेत तर त्यांना ते असावंच लागेल. मग ते हे केलं. मग शेवट त्यांना वाटत होतं की यार उद्धव ठाकरेंनी कसं काय पक्ष सांभाळणे. पण त्यांच्यात जेव्हा पक्षात फूट झाली तेव्हा त्यांना कळालं की ईडी सीबीआय सगळं करून घेते. ओके. तुम्ही किती इमानदारी असलं काही नसतं. ते जेव्हा बाहेरून आर्थिक अडचणी असतात किंवा काही कशात तुम्ही अडकलेले असतात आणि राजकारणात कोणाच्या हात पांढरे नाही आहेत. सगळे कुठे ना कुठेतरी अडकलेले आहेत. त्याचाच फायदा भाजपने गेला आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली. मग आता पण राष्ट्रवादी ह्या पूर्ण मागच्या विधानसभेचा कालखंड बघाल तर सर्वात जास्त ज्यादा फायदा झाला तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा. कारण की शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे लोकल एक गब्बर नेते झाले होते ते सगळे अजित पवारांच्या सोबत गेले. त्याला म्हणतात बागड बिल्ले. ते सगळे पळून गेले. पण जो हार्डकोर वोटर होता, जो सर्वसामान्य शरद पवार प्रेमी लोक होते, ते शरद पवारांच्या सोबतच राहिले. आणि शेवट बघा एकच चेअर असणार आहे. त्याचा एकच माणूस बसणार. तर शेवट पुत्रीमोह हा प्रत्येकाला होतो. त्याच्यात काहीही वाईट नाही. ठीक आहे. तर पण शरद पवारांनी अजित पवारांनाच पुढे केलं होतं. पण ह्या झालेल्या पक्षफुटीमुळे सुप्रिया सुळेंसाठी स्पेस तयार झाली. शरद पवारांच्यासाठी स्पेस तयार झाली. त्यांचा जो पाठीत खंजीर खुपसण्याचा जो एक शिक्का बसला होता शरद पवारांवर, तर तो काहीसा पुसला गेला. कारण की ते अजून पण पुरोगामीच भूमिकेत आहेत. पण ते खूप काळ टिकतील असं काही मला नाही वाटत. पण शेवटी ते वयाच्या या वळणावर ते विरोधी भूमिका घेतीलही असं नाही वाटत. पण सुप्रिया सुळेंचं स्थान मात्र त्याच्यामध्ये मजबूत झालं आणि काही तरुण नेतृत्वही उदयास आलं. त्याच्यानंतर आपण वळू अ, मनसेच्या राज ठाकरे राज राज ठाकरेंच्या मनसेकडे. या पक्षाबद्दल बोलायला लागतं खूप सारं पोटेन्शियल आहे. म्हणजे या पक्षामध्ये क्षमता आहे. राज ठाकरेंचं व्हिजन आहे. हे सर्वांना भावतं. ओके. पण तरीही डिलिव्हर करण्याचा जेव्हा वेळ येते त्यावेळेला हे कचखातात. मधून मग केडर पण निराश होतं आणि केडर इकडे-तिकडे पळून जातं. मग त्यामुळे यांना स्वतःच्या पक्षावर कॉन्सन्ट्रेट न करता दुसऱ्याचीच तळी उचलणं त्यांनी धन्यता मानली. 2019चं इलेक्शन असेल, त्यानंतर 24चं इलेक्शन असेल, तर ते कधी मोदींना विरोध करतात, कधी मोदींच्या सपोर्टला जातात. सपोर्ट करण्यासाठी एक ठोस भूमिका पाहिजे. ती भूमिका नाही. आपल्या कॅडरने काय करायला पाहिजे त्याचा काही थांगपत्ता नाही. तर हे स्वतःच्याच हाताने स्वतः पक्ष संपवत चाललेले आहेत. त्याच्यानंतर येते वंचित बहुजन आघाडी. तर वंचित समाजाचं प्रतिनिधित्व करणारी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे बघितलं जात होतं. प्रकाश आंबेडकरांसारखा अभ्यासू नेता
पण शेवटी काय झालं, त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवलं जातं आणि काही अंशी ते खरंही वाटतं. त्यांच्या ज्या हालचाली आहेत, ते बघून असं वाटतं, की बाबा हे काहीतरी दुसऱ्याच्या पेरोलवर हे काम करतायत का काय? ह्यांचा स्वतःचा म्हणजे स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यापेक्षा दुसऱ्याचे उमेदवार पाडण्यातच धन्यता हे मानतायत की काय, असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर स्वराज्य पक्ष, जो संभाजी महाराजांचा पक्ष आहे स्वराज्य पक्ष, त्याच्यासोबत असलेली इतर पक्षांची आघाडी, ज्याच्यामध्ये शेतकरी संघटना असेल, तर त्यांच्यासोबत असलेली आघाडी एक महाराष्ट्रात ह्या इलेक्शनला सामोरे जाते. त्यांना राजकीय यश किती मिळेल माहिती नाही. पण संभाजी महाराजांना राजकीय यश नक्की मिळो ही सर्वसामान्य म्हणून माझी एक इच्छा आहे. कारण की उमदा नेता म्हणून बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. पण सर्वांचा पाठिंबा मिळेल किंवा ह्या राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत काही होईल हे असं वाटत नाही. पण त्यांनी तटून धरलं पाहिजे. कारण की सर्वसामान्य युवा, महाराष्ट्रातील युवा हे संभाजी महाराजांच्या बाजूने आहे असं वाटतं तरी. पण त्याचं मतामध्ये किती कन्व्हर्जन होतं हे माहीत नाही. पण त्यांनी आपली भूमिकेमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, नाहीतर दुसरे राज ठाकरे बनू शकतात. तर त्याच्यानंतर मग शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष हे आहेत, ते त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार त्या भूमिका बदलत राहतात. बच्चू कडूंना ज्यांनी मवियाच्या काळामध्ये सत्तेमध्ये घेतलं, त्याच उद्धव ठाकरेंना कडूंनी कल्टी मारली आणि ते आपापला वेगळा संसार मांडण्याच्या तयारीत गेले. म्हणजे त्या गद्दारी करून गेले. तर ते चुकीचं होतं. त्याचा फटका हा बच्चू कडूंना कुठे ना कुठेतरी बसला पाहिजे आणि तो बसेलही. कारण की जितके महाराष्ट्रातून अपक्ष होतील, कमी होतील तितकंच बरं आहे. तर हे झाले प्रत्येक पक्ष. आता तर ह्याचा हे मनोज जरांगे फॅक्टर पण आपण इग्नोर करता येणार नाही. कारण की सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांना जो आवाज ज्यांनी दिला ते मनोज जरांगे. त्यांचं आंदोलन हे कधी-कधी राजकीय वाटतं. भले राजकीय वाटो. त्यांनी आंदोलनाचा फायदा हा राजकीय नेत्यांनी करून घेतला. मोस्ट ऑफ द आंदोलनाचं तसं होतं. पण इकडे मनोज जरांगेने सगळ्या राजकीय पक्षांना वापरून आपला फायदा करून घेतला. काही प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली. काही-काही लोकांचं कल्याण झालं, त्यात वाईट काय आहे? ओके. तर गरजवंत मराठ्यांचा नेता म्हणून मनोज जरांगेकडे पाहिलं जातं आणि तो फॅक्टर मोठा आहे आणि जो त्याच्या विरुद्ध गेलाय त्याला जागा देणार. ते आरक्षण योग्य अयोग्य हे आपण आता इथं बसून काही सांगता येणार नाही. कारण की घटनेमध्ये जेवढी तरतूद आहे तसंच झालं पाहिजे. पण त्याला ह्या जर गरजवंत मराठ्यांना जर आरक्षण पाहिजे असेल, तर ते केंद्राकडूनच मिळणार हे सर्वांनी सांगितलेलं आहे आणि ते तसंच होणार. राज्य सरकारच्या त्या अखत्यारीत येत नाही. मेन आरक्षणाची मर्यादा वाटूनच हे आरक्षण मिळू शकतं. बघू आता पुढे काय होतं. पण मनोज जरांगे फॅक्टर हा जोरात चालेल. तर हे झाले सर्व राजकीय पक्ष. तर या राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत महाराष्ट्रातल्या सामान्य मतदार काय कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निकाल काहीही हो, पण हे आहे की 2019 ते 2024 याच्यामध्ये जितकी अधोगती महाराष्ट्राची झाली, जितकी आर्थिक घसरण महाराष्ट्राची झाली, तितकी आर्थिक घसरण एकाही विधानसभेच्या कार्यकालात झाली नाही. तर जाणीव या सर्वाची जाणीव महाराष्ट्रातील सामान्य मतदाराने मनामध्ये ठेवली पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. मतदान तुम्ही कुणालाही करा. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मतदान करा. पण मतदान करताना वेगवेगळं थोडासा दृष्टिकोन ब्रॉडर ठेवा. फक्त ह्या नेत्यानं सांगितला, त्या नेत्यानं सांगितला म्हणून मतदान करू नका. महाराष्ट्रासमोरचे प्रश्न जो कोणी सोडवतो, तर तशा माणसाला तुम्ही मतदान करा. ते तुमच्या जात-पात, धर्म हे काही बघत बसू नका. जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो आणि महाराष्ट्राला खरंच पुढे नेण्याचे ज्याच्यामध्ये विजन आहे आणि फक्त विजन असून फायदा नाही, जो डिलिव्हर पण करू शकतो, हे पण बघितलं पाहिजे आणि अशाला मतदान झालं तर चांगलं होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.